स्वागत आहे तुमचं दीपार्चना या चॅनलमध्ये। आज आपण काय नवीन यामध्ये बनवणार आहोत। आता सध्या जरा पालेभाज्यांचा सीजन आहे। पालेभाज्या बाजारात भरपूर यायला लागल्या त्या। हे बघ, सकाळ सकाळ जाऊन भाज्या आणल्या त्या। यात आता आहे बघा, तांदळाची भाजी आहे, शेवग्याची शेंग आहे, नंतर ही कोथिंबीर आहे, ही मेथीची भाजी आहे। आता ह्यापैकी तुम्हाला मी आज नवीन काय मध्ये सांगणार आहे, तांदळाची भाजी। कोण आता लाल म्हणजे माठ म्हणतंय, कोण म्हणतंय तांदूळ साग। ज्या त्या पद्धत तुमच्या इकडे काय म्हणतात मला कमेंट करून सांगा। आता आपण निवडण्यापासून हा व्हिडिओ करणार आहोत। तर बघा, ही तांदळाची भाजी, आम्ही इकडे तांदळच म्हणतो, ही आहे बघा अशी। आता हिला अशी व्यवस्थित स्वच्छ निवडून घ्यायची। आता मी तुम्हाला सांगते, ही एक एक कसं घ्यायचं, एक एक पाला व्यवस्थित बघून करून हाय असं हे तोडून घ्यायचं। आता बघा, हे मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। व्यवस्थित निवडून साफ करून स्वच्छ करून पाण्याने 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे। आणि लसूण सोलून त्याला असा अर्धा कच्चा काढून घेतलेला आहे। तव्यात तेल टाकून गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण याला मीठ टाकून आपण परतून घ्यायचं। अशी व्यवस्थित वाफ काढून घ्या, याला लय वेळ लागत नाही आणि छान लागते। लसणाची फक्त फोडणी च्या भाकरी सोबत खाऊ शकतोय, चपाती सोबत खाऊ शकतोय किंवा भातासोबत खाऊ शकतो। छान लागते, तोंडी लावण्यासाठी छान आहे आणि डाएटसाठी वगैरे मस्त। ह्या भाजीला रानभाजी पण म्हणते ती। तुमच्या भागात काय म्हणतात मला कमेंट करून सांगा। आता तुम्ही बघू शकता तयार झालेली आहे। अशा प्रकारे भाजी तयार होते। ही चवीला छान अशी उत्कृष्ट लागते लसणाची फोडणी। मस्तपैकी ना अशी भाकरी सोबत तुम्ही ट्राय करून बघा। कमेंट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि कशी झाली आहे मला ते तुम्ही कमेंट करून सांगा। धन्यवाद।